उद्धव ठाकरे नागपूर अधिवेशनात सहभागी होणार आहेत। नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। 16-17 डिसेंबरला कामकाजात सहभागी होणार असून त्यानंतर पुन्हा मुंबईला येणार आहेत। महाराष्ट्रात लवकरच भाजपचं ऑपरेशन कमळ होणार आहे। महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला। लवकरच हे खासदार भाजपात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीतल्या खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा। महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा निराधार आहेत, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली। भाजपच्या आमिषाला कोणतेही खासदार बळी पडणार नसल्याचं दानवे म्हणाले। खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊतांच्या फेसबुक पोस्टवरून मोठी चर्चा रंगली होती। मात्र संदीप राऊतांनी या पोस्टबाबत आता खुलासा केला। फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं, त्या पोस्टचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं संदीप राऊतांनी म्हटलं। शरद पवारांवरच्या खालच्या पातळीवरची टीका भाजपला अमान्य असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पडळकर आणि खोत यांना समज देऊ, असं बावनकुळे म्हणाले। मार्कडवाडीतल्या सभेतून पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसैनिकांनी कर्नाटकच्या भाजप आमदारांना अडवलं। आम्हाला बेळगावमध्ये येण्यासाठी बंदी घालता, मग तुम्ही का महाराष्ट्रात आला, असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी विचारला। कर्नाटकचे भाजपचे आमदार अंबाबाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी आले असता शिवसैनिकांनी त्यांना अडवलं। मंत्रिमंडळ विस्ताराचे तिन्ही पक्षांना टेन्शन आले। कुणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचं यावरून पेच निर्माण झालाय। तिन्ही पक्षात इच्छुकांची गर्दी आहे। शिंदे सरकारमधल्या 10 ते 12 जणांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। पोहरा देवीच्या महंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। नवीन मंत्रिमंडळात संजय राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळावं यासाठी पोहरा देवीच्या महंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली। मंत्रिमंडळ विस्तारावरून संजय राऊतांनी महायुतीवर टीकास्त्र सोडले। 20 दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ स्थापन झालं नाही। गृह खातं कुणाकडे हे अद्याप ठरत नाही, त्यावर राज्यातली कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचं राऊत म्हणाले। महाराष्ट्रात विरोधकांमधल्या एकाही पक्षाला 29 जागा मिळू न शकल्यानं विरोधी पक्षनेता कोण याबाबत चर्चा रंगल्यात। मात्र महाविकास आघाडीतले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी आता याबद्दल वक्तव्य केलं। विरोधक ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। शुक्रवारी विरोधक सुप्रीम कोर्टात ईव्हीएम विरोधात एकत्रित याचिका दाखल करणार आहेत। शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीत ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला। बैठकीला अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर अरविंद केजरीवाल आता ऍक्टिव्ह मोडवर आले। दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्तांची केजरीवाल भेट घेणार आहेत। दुपारी 3:30 वाजता ही भेट होण्याची शक्यता आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक आप स्वबळावर लढणार आहे। अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर तशी पोस्ट केली। काँग्रेससोबत आघाडीची शक्यता नाही, असं केजरीवाल म्हणाले। ईव्हीएम बाबत करण्यात येणारे आरोप निवडणूक आयोगानं फेटाळून लावले। त्या संदर्भात निवडणूक आयोगानं एक पत्रक जारी केलं। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीत कुठल्याही प्रकारची तफावत झाली नाही। मतमोजणी प्रक्रियेत सर्व नियमांचं पालन करण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं पत्रकातून म्हटलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर टीका केली। सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, दिवसाढवळ्या हत्या होत आहेत, अशी टीका दानवे यांनी केली। तर याबाबत अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं ते म्हणाले। नाना पटोले यांनी मार्कडवाडीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली। मार्कडवाडीतल्या घटनेनंतर देशभरात आणि जगात चर्चा सुरू झाली। लोकांचा आवाज दाबणं सुरू असल्याचं पटोले म्हणाले। माढ्याचे आमदार अभिजित पाटील रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। शपथ घेतल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं। कोल्हापूरमधल्या कागल इथला महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा नवीन सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आला। प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर नाका सुरू करण्यात आला। याला लॉरी असोसिएशनचा विरोध असल्याने या ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू केले। नागपुरातल्या देवेंद्र फडणवीसांच्या स्वागत सोहळ्याची तारीख आता पुढे ढकलण्यात आली। 12 तारखेला काढली जाणारी स्वागत रॅली आता 15 तारखेला निघणार आहे। नागपूर विमानतळ ते लक्ष्मी भवन चौकादरम्यान देवेंद्र फडणवीस यांची स्वागत रॅली काढली जाणार आहे।
मराठी कलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली। यावेळी ओंकार भोसले, सविता मालपेकर, मिलिंद दास्तानी, सुनील गोडबोले असे अनेक कलाकार उपस्थित होते। यावेळी सांस्कृतिक खातं राष्ट्रवादीकडे घ्या अशी मागणी कलाकारांनी केली। कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी पोलीस चौकशीमध्ये बेस्ट चालक संजय मोरेचा जबाब समोर आलाय। ऑटोमॅटिक गाडी चालवण्याचा सराव नसल्यानं गोंधळ झाला। क्लच समजून एक्सेलेटर दाबल्याचं मोरेनं म्हटलंय। 1 डिसेंबरला पहिल्यांदाच ऑटोमॅटिक बस चालवलं असं जबाब दिल्याचं सूत्रांनी म्हटलं। आरोपी संजय मोरेवरचे आरोप त्याच्या पत्नीने फेटाळले। काल गाडी हातात घेतली आणि आज ठोकली असं झालं नाही। 30-35 वर्ष नवऱ्याला ड्रायव्हिंगचा अनुभव असल्याचं त्यांनी म्हटलंय। गाडी कंट्रोल झाली नसेल, गाडीत काही फॉल्ट असेल असा आरोप त्यांनी केला। बेस्ट बस कुर्ला दुर्घटनेनंतर एसटी महामंडळाला आता जाग आली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज तातडीची बैठक बोलावली। आज दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं। पुण्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी जवळपास 18,000 नागरिकांचा चावा घेतल्याचं उघड झालं। पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून 9 महिन्यातली ही आकडेवारी आहे। कुत्र्यांचं लसीकरण आणि नसबंदी करण्यात येत असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाचा दावा आहे। वांगणी बदलापूर राज्य महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली। रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून वाहन चालकांना धुळीतून प्रवास करावा लागतोय। ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। मुंबई गोवा महामार्गावरच्या माणगाव बाजारपेठेमध्ये वाहतूक कोंडी कायम आहे। पर्यायी मार्गाचं काम रखडल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण होताना माणगाव बाजारपेठेला पर्याय म्हणून शहराबाहेरून रस्ता काढण्यात आला। याचा आता माणगावकरांना फटका बसलाय। नाशिकमध्ये मोबाईल टॉवरला नागरिकांनी विरोध केला, त्यामुळे महानगरपालिकेचे 25 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे। विरोध केल्यानं सध्या ही योजना गुंडाळली जाऊ शकते। त्यानुसार महापालिकेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये युवा सेनेनं राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात आंदोलन केलं। अधिकाऱ्याला पाकिस्तान आणि बांगलादेशचा झेंडा देऊन आंदोलन झालं। हनुमान मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या वाईन शॉप बंद करण्याऐवजी मंदिराबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा युवा सेनेचा आरोप आहे। नाशिकमध्ये बनावट भरती प्रक्रिया राबवल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यावर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। 2012 ते 2018 या कालावधीत बनावट भरती प्रक्रिया त्यांनी राबवली होती। फिर्यादी दिनेश शिवाजीराव सोनवणे यांच्या तक्रारीवरून सटाणा पोलीस ठाण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव आणि विजय पंडितराव पाटील या दोघांवर गुन्हा दाखल झाला। पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचं काम आता अंतिम टप्प्यात आलं। याचा शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, बाणेर यासह इतर भागातल्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। 23 किलोमीटर असलेल्या मार्गाचं काम 70% अधिक झालं। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या घरांची सोडत 21 जानेवारीला होणार आहे। अल्प प्रतिसादामुळे या घरांना 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली। म्हाडा कोकण मंडळाकडून 2264 घरांसाठी सोडत निघाली आहे। आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला। पुढच्या 3 वर्षांसाठी ते आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम करतील। आता संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर झाले। पुष्पा 2 सिनेमानं 6 दिवसात 1000 कोटींचा गल्ला जमवला। सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात। रिलीजच्या 6 दिवसातच सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला। मुंबई विद्यापीठामध्ये 97,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार आहेत। प्रवेश घेतलेल्या तब्बल 97,000 विद्यार्थ्यांची कागदपत्र कॉलेजनं विद्यापीठाकडे जमा न केल्यानं आता विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार आहे। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अन्यायाविरोधात श्रीरामपूर इथं निषेध आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रांत कार्यालयावर आंदोलन करत प्रशासनाला निवेदन दिलं। पंतप्रधानांनी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। यवतमाळमध्ये एका भरधाव कारनं अनेकांना उडवलंय। आरडी रोडवर ही घटना घडली। वडगाव मार्गे हे वाहन जात असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि कार थेट फुटपाथवर चढली। यामध्ये भाजी विक्रेत्यांची दुकानं आणि दुचाकींचं मोठं नुकसान झालं। तसंच 4 ते 5 जण जखमी झाले। पिंपरी चिंचवड शहरात सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्तीची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते। शहरामध्ये सरसकट हेल्मेट सक्तीसाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना केल्या जातात। वर्षभरात 48,000 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली।
मालेगावमधल्या मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमध्ये 114 कोटींचा गैरव्यवहार झाला। बेरोजगार तरुणांच्या खात्यावरून 114 कोटींची उलाढाल झाली। देशातल्या 21 राज्यांमधून मालेगावच्या बँकेमध्ये पैसे वर्ग करण्यात आले। कोल्हापूर बँकेच्या वेगवेगळ्या खात्यातून 1,90,00,000 रुपये वर्ग करण्यात आले। नवी मुंबईच्या खारघरमध्ये गेमिंग झोनच्या नावाखाली ऑनलाईन जुगार अड्डा सुरू आहे। या जुगार अड्डा बंद करण्याच्या मागणीसाठी गेलेल्या ग्रामस्थांनी कामगाराला चोप दिल्या, तसंच जुगार अड्ड्याची तोडफोड सुद्धा केली। गोंदियामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकानं दारू पिऊन हजेरी लावली। पद्मपूर इथे कार्यरत असलेले शिक्षक नेहमीच शाळेत दारू पिऊन येत असून मुख्याध्यापकांकडून शिक्षकाला वारंवार समजावण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यातल्या मावळमध्ये एका बांगलादेशी घुसखोरानं घर बांधून संसार थाटल्याचं उघडकीस आलं। मुझम्मिल खान असे आरोपीचं नाव आहे। या रोहिंग्यानं 2013 मध्ये भारतात सहकुटुंब अवैधरित्या घुसखोरी केली। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं चौघांवर कारवाई केली होती। त्यांच्या चौकशीतून मुझम्मिल खान याची माहिती पोलिसांच्या हाती लागली।